क्वेश्चन नंबर 6 घेऊया आपण या ठिकाणी. बघा आता 6 नंबर A104 B0 minus 1113 C2 minus 31 are 3 points and are 3 points and D is the foot of the perpendicular from A to the BC, and D is the foot of perpendicular from A to BC. Find the coordinates of CD. Sorry, find the coordinates of D. Find the coordinates of what? D. तुम्हाला या ठिकाणी D चे coordinates विचारलेले आहे. आन्सर बघा. त्या पहिले आपण फिगर काढून घेऊया. समजा BC A to BC काय आहेत? D परपेंडिक्युलर आहेत. हा पॉइंट A आहेत आणि हा पॉइंट काय दिला? D परपेंडिक्युलर. तुम्हाला ह्या D चे कोऑर्डिनेट्स या ठिकाणी विचारलेले आहे. आणि लक्षात या ठिकाणी बघा A to BC D is foot of perpendicular. आता A चे पॉइंट काय आहेत तुमचे? 1 0 4. B चे काय दिलेत? 0 minus 11 13. C चे काय दिलेत? 2 minus 3 1. या ठिकाणी तुम्हाला D चे काय आपण म्हणूया? x1 y1 आणि z1 किंवा xyz मांडला तरी पण चालेल. xyz च मानून घेऊ आपण या ठिकाणी. xyz. ओके, हे तुम्हाला दिलेले पॉइंट आहेत. कुठले? ए बी आणि सी, आणि या ठिकाणी डी चे पॉइंट तुम्हाला विचारलेले आहेत. आता हे जे पॉइंट आहेत हे आपण काय म्हणूया? x1 y1 आणि z1. हे काय म्हणूया? x2 y2 आणि z2. हे दिलेले पॉइंट काय म्हणू आपण? x2 y2 z2 आणि x1 y1 z1 आपण हे मानून घेऊया. आता या बीसीचे इक्वेशन आपण काढून घेऊया. Equation of line BC if B equivalence काय दिले तुम्हाला? 0 minus 11 13. इक्विव्हॅलन्स काय म्हणू आपण याला? x1 y1 आणि z1 मानून घेतले. C equivalence 2 minus 3 1. Equivalence x2 y2 what? z2. X minus x1 divided by x2 minus x1 equals to
y minus y1 divided by what? y2 minus y1 equals to z minus z1 divided by z2 minus z1. x1 ची व्हॅल्यू काय आली 0, x2 ची व्हॅल्यू काय आली 2 minus 0 y, y1 ची 0 काय व्हॅल्यू काय -11, करेक्ट. y2 काय तुमचा -3 -11. z1 किती आहेत 13, z2 किती आहेत 1 -13. Therefore x by 2 equals to y plus 11 -3 plus 11 z minus 13 minus 12. Therefore x by 2 equals to y plus 11 minus 3 plus 11 8 z minus 13 काढू तो -13 divided by -12. My equation of line is of line BC is here. X by 2 equals to y plus 11 by 8 equals to z minus 13 by -12. आपण काय म्हणूया लॅम्बडा म्हणूया. Therefore x by 2 equals to lambda, y plus 11 by 8 equals to lambda equals to lambda. Therefore हा 2 डिवाइड होताना काय जातील मल्टिप्लाय 2 lambda y plus 11 equals to what 8 lambda z minus 13 equals to what minus lambda. Therefore x equals to 2 lambda, y equals to 8 lambda हा प्लस 11 काय होईल -11 आणि z equals to -12 लॅम्बडा हा मायनसचा काय करताना प्लस होऊन जाईल. म्हणून मग डी चे पॉइंट काय आले तुमचे 2 लॅम्बडा 8 लॅम्बडा -11 -12 लॅम्बडा प्लस 13. तर लॅम्बडाची व्हॅल्यू काढून घेऊ आपण. डिरेक्शन रेशो बघा, डिरेक्शन ratios of AB AD equals to 2 लॅम्बडा. ए ची व्हॅल्यू काय पहिले +1, डिरेक्शन रेशोला काय जाईल ती -1. 8 लॅम्बडा -11. सेकंड व्हॅल्यू काय तुमची ए ची या ठिकाणी 0 -0 -12 लॅम्बडा प्लस 13 -4. नंतर व्हॅल्यू काय ती -4 येईल ती. प्लस असलं काय करतो आपण -4 इक्वल्स टू 2 लॅम्बडा -1 8 लॅम्बडा -11
minus 12 lambda plus 9. Correct. Therefore, आता या ठिकाणी बघा, हा जो एडी आहे हा एडी कोणाला परपेंडिक्युलर आहे, बीसी ला परपेंडिक्युलर आहे. करेक्ट. मग नाव एडी परपेंडिक्युलर टू बीसी. मग या बीसी चे डायरेक्शन रेशोज आहेत कुठले बघा, हा 2, हा 8 आणि हा -12. हे काय करायचे, याला मल्टिप्लाय करायचे. म्हणजेच बघा 2 इंटू वॉट 2 लॅम्बडा -1. नंतर कुठले तुमचे +8 आहेत, हा घ्या. नंतर +8 सेकंड काय 8 लॅम्बडा -11. नंतर तुमचे -12 आहेत. -12 इंटू वॉट -12 लॅम्बडा प्लस 9 इक्वल्स टू 0. मल्टिप्लिकेशन करा. 2 इंटू 2 लॅम्बडा 4 लॅम्बडा. करेक्ट. -2 इंटू 1 -2 प्लस 8 8 चा 64 लॅम्बडा मायनस 11 8 चा 80 80 मायनस मायनस प्लस 12 इंटू 12 144 लॅम्बडा मायनस मायनस 12 9 चा 108 इक्वल्स टू वॉट 0. लॅम्बडा जवळ घ्या. 4 प्लस 64 प्लस 144 यांचे टोटल जर घेतले आपण तर 12 लॅम्बडा 4 आणि 4 8 आणि 4 12 1 11 212 लॅम्बडा यांची टोटल 181 इक्वल मायनस वॉट 198 इक्वल्स टू 0. लॅम्बडा 212 हा मायनस इकडे काय होईल प्लस. therefore lambda equals to 198 212 99 चा 198 आणि 106 चा काय आला 212. आता ही जी व्हॅल्यू आहेत लॅम्बडाची ही कशात टाकायची, ह्या डी च्या याच्यात टाकायची. कुठल्या, या डी मध्ये. समजलंय. therefore ठिकाणी बघा इथं परपेंडिक्युलर काय आपण फॉर्म्युला असतो बघा, a1 a2 प्लस b1 b2 प्लस हा फॉर्म्युला घेतला या ठिकाणी. लॅम्बडाची किंमत आपल्याला भेटली. मग therefore डी इक्विव्हॅलन्स काय पहिले 2 लॅम्बडा 8 लॅम्बडा -11 नंतर काय आहेत -12 लॅम्बडा प्लस 13 इक्वल्स टू लॅम्बडाची किंमत काय आहेत 99/106 8 इंटू 99/106 minus 11 minus 12 into 99/106 plus 13.
इक्विवॅलन्स किती येत आहे 53 8 2 4 जा 80 आणि ह्या किती आला परत 53 2 जा परत त्याच्यानंतर 6 2 जा 12 53 2 जा किती येतो 106 therefore 99 by 53 into 4 into 99 53 minus 11 minus 6 99 by 53 plus 13 99 by 53 4 into 99 396 याचा एलसीएम 11 गुणिले 53 करायचे 11 त्रिक 33 3 11 पाहिजे 55 3 58 भागिले 53 याने गुणा याने याला गुणा परत minus 6 into 99 minus 594 plus 13 into what 13 into 6 8 9 divided by 53 therefore D equivalence 99 by 53 यातून मायनस जर केले तर मायनस साईन मोठ्या संख्येचं 13तून 7 जात नाही 16 करेक्ट minus 6 7 1 0 8 187 divided by what 53 यातून plus this is what 95 divided by 53 हे झाले तुमचे डी चे कोऑर्डिनेट्स ओके जो सातवा जो प्रॉब्लेम आहेत हे आपण वर दोन्ही घेतलेले बघा याच्यामध्ये हा जो 2 नंबरचा आहे हा चौथ्यासारखा आहे आणि हा जो 1 नंबरचा आहे हा कोणासारखा आहे तिसऱ्यासारखा आहे सेम आहे काही फरक नाही काय तुम्ही हे दोन्ही याप्रमाणे सॉल्व्ह करायचे आहेत मी आता घेणार आहे 8व्या नंबरचा आय विल टेक 8 नंबर फाइंड द व्हॅल्यू ऑफ के याला थोडं स्टार करून ठेवायचं आहे प्रॉब्लेमला Number 8. If lines x minus 1 by 2 equals to y plus 1 by 3 z minus 1 by 4 equals to z minus 1 by 4 and y minus 3 by 1 sorry x minus 3 by 1 equals to y minus k by 2 equals to z by 1 intersect each other then find k
intersect each other, then find k. Answer बघा. आता लाईन कशा दिल्या आहेत, इंटरसेक्ट दिलेल्या आहेत. when line intersect each other, then बघा, इंटरसेक्टला काय केलं बघा या ठिकाणी. या ठिकाणी बघा, इंटरसेक्ट इच अदरला डी इक्वल्स टू काय तुमचा असतो, 0 असतो या ठिकाणी बघा. but therefore d equals to what, 0. मग d आपण कसा काढतो बघा या ठिकाणी, mod of x2 minus x1, सॉरी डॉट नाही येणार, y2 minus y1, z2 minus z1, a1 b1 c1, a2 b2 c2, mod complete. हे पण मॉड मध्ये येईल परत, डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ b1 c2 मायनस b2 c1 स्क्वेअर प्लस c1 a2 मायनस c2 a1 चा स्क्वेअर प्लस a1 b2 मायनस a2 b1 चा स्क्वेअर, आणि मॉड कसा कंप्लीट इक्वल्स टू व्हॉट, 0. आता आपण प्रत्येकाच्या ठिकाणी किंमत काढून घेऊया. पहिले ह्या मॉडची काढून घेऊया. करेक्ट, ती काढताना कशी बघा, x2 minus x1, y2 minus y1, z2 minus z1, a1 b1 c1, a2 b2 c2 equals to what, 0. आता जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं या ठिकाणी बघा, तुमचा हा x1 y1 z1, x2 y2 z2, a1 b1 हा a1 b1 c1, a2 b2 आणि c2. करेक्ट. मग x2 मायनस x1, x2 काय तुमचा 3 minus 1, 3 minus 1 k. करेक्ट, हा काय तुमचा k, मायनस मायनस प्लस, म्हणजेच काय आला k प्लस 1, z2 मायनस z1 वॉट, आता z2 नाही इथे 0 असतो, मग काय 0 प्लस 1, सॉरी 0 मायनस 1, a1 b1 c1, a1 काय 2 3 4, a2 b2 c2 1 2 1, equals to 0. Therefore
3 minus 1 2, k plus 1, 0 minus 1 minus 1, 2 3 4, 1 2 1 equals to 0. Therefore determinant solve करा 2, 3 1 जा 3, 4 2 जा 8 minus नंतर सेकंड k plus 1 हा रोन ही कॉलम स्विप करा 2 1 जा 2, 4 1 जा 4 प्लस minus 1 into what 2 2 जा 4 minus 3 equals to 0. 2 minus 5 minus k plus 1, 2 minus 4 minus 2 minus plus minus 1 into 1 equals to what? 0. Therefore 5 2 is a minus 10 minus minus plus 2 into what? K plus 1 minus 1 equals to 0. Therefore minus 10 minus 1 minus 11 plus 2 into k 2k 2 into 1 2 equals to 0. Minus 1 plus 2 minus 9 plus 2k equals to 0. Therefore 2k हा minus 9 तिकडे काय होईल plus 9. Therefore k equals to what? 9 by 2 ही झाली k ची व्हॅल्यू. मिसलेनियस तुम्ही करायची आहेत. आता इक्वेशन ऑफ प्लेन कार्टेशियन फॉर्म याच्यामध्ये वेक्टर इक्वेशन passing through 3 collinear points. Remark त्याच्यानंतर 6.3. ओके, हे जे थिअरी आणि प्रॉब्लेम आहेत ते आपण काय होणार नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. इक्वेशन ऑफ प्लेन्स. ओके ओके बाय.